नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, शाळेत असताना निबंध लेखनामध्ये पुस्तक बोलू लागलं तर, झाड बोलू लागलं तर, शाळा बोलू लागली तर, असे वेगवेगळे विषय दिले जायचे. आणि मग त्या विषयाच्या भूमिकेत शिरून आपल्याला तो निबंध लिहावा लागायचा. आजचा आनंदी कट्टा करत असताना अमजद मुल्ला यांची पोस्ट वाचनात आली आणि मी पैसा बोलतोय. इंटरेस्टिंग आहे ना? ऐकूया, पैसा जर बोलायला लागला तर नेमकं तो काय बोलेल? पैसा म्हणतोय, सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो. मी आहे पैसा. माझं रूप साधारण आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे. मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमतासुद्धा माझ्यात आहे, कारण मनुष्य मला आदर्श समजतो. काही लोक माझ्यासाठी आपला जात धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपलाच आत्मसन्मान गहाण ठेवतात. मी चांगल्या वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही. लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात. खरं तर मी राक्षस नाही आहे, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात. आता हे खरं आहे की मी देव नाही, पण लोक माझी देवाप्रमाणे पूजा करतात. खरं तर लोकांच्या सेवेसाठी मी आहे, पण लोकच माझे गुलाम झालेत. मी कधी कुणासाठी त्याग नाही केला, पण लोक माझ्यासाठी स्वतःचाही जीव देतात, तर कधी दुसऱ्याचा घेतात. मला ना तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत, सांगायच्या आहेत. मी तुम्हाला सगळं विकत घेऊन देऊ शकतो, अगदी सगळं. म्हणजे मी तुमच्यासाठी घर विकत घेऊन देऊ शकतो, पण तुमच्या घरात घर पण नाही आणू शकत. मी तुम्हाला औषध देऊ शकतो, पण तुमचं वय नाही वाढवू शकत. मी तुमच्यासाठी घड्याळ विकत देऊ शकतो, पण गेलेली वेळ ती नाही परत आणता येत. तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊन देऊ शकतो, पण शांत झोप ती नाही मी देऊ शकत. तुम्हाला मी पुस्तकं विकत घेऊन देऊ शकतो, पण विद्या ती नाही. ती तुम्हालाच मिळवायची आहे. मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो, पण कोमेजून जात असलेलं जीवन नाही देऊ शकत. म्हणून लक्षात ठेवा, मी म्हणजे सर्वस्व नाही आहे. म्हणजेच पैसा हे सर्वस्व नाही आहे. पैसा जरूर कमवायला हवा, पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण तुम्ही गमावू नका. माझी पूजा जरूर करा, पण माझे गुलाम नका हो. अहो, माणसासाठी मी बनलोय, माझ्यासाठी माणूस नाही आहे. आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्रपरिवार, आप्तेष्ट हेच खरं धन आहे. त्यांना जपायला हवंच, कारण या गोष्टी लक्षात घेऊन केलेली कृती आणि मला मिळालेलं स्थान, यामुळं तुम्ही खरोखर सुखी होऊ शकतात. श्रोते हो, जे मिळवल्यानं आपल्याला खरोखर सुख मिळतं, म्हणजेच पैसा मिळवल्यानं आपल्याला खरोखर सुख मिळतं, अशी काहींची भावना आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात ते फक्त पैशालाच महत्त्व देतात. पण पैशाला महत्त्व देता देता आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करता करता आयुष्यातला किती मोठा आनंद ते गमावतायत हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणूनच या पैशानंच कानउघडणी केली आहे आपली. पैसा महत्त्वाचा आहेच, पण माणसांपेक्षा नक्कीच नाही. हे लक्षात घेऊया आणि आयुष्याचा खरा आनंद मिळवूया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.